गौतमीला उचलायचं की नाही असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय। गौतमी पाटीलच्या गाडीनं रिक्षा चालकाचं अपघात प्रकरण होतं आणि याच प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन केलेला आहे। दोषींवर कठोर कारवाई करा असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आहेत। तर गौतमी विरोधात ठाकरेंची शिवसेना सुद्धा आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। गौतमी पाटील विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय। ही तीन दृश्य 2 दिवसांपूर्वी एक अपघात झालेला होता। गौतमीच्या गाडीचा रिक्षा चालकाला धडक बसलेली होती आणि त्याच संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी डीसीपींना फोन केलेला आहे। हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे, चला तर तुम्ही म्हणा की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना। पकडला, केस दाखल केली, बरं मग तो कुठे आता? आमचा माणूस जो आज मरणाशी झुंज देतोय त्याच्या जीवाची काहीच व्हॅल्यू नाहीये का? प्रशासनावर दुसरा कुठला राजकीय दबाव आहे का दुसरा कोणता व्यक्तिगत दबाव आहे ते प्रशासनाने सांगावं, किंवा आम्ही तुम्हाला न्याय द्यायला आम्ही पात्र नाही आहोत असं सांगावं। कारण गौतमी पाटील मॅडमची जी काही पब्लिक फिगर आहे, त्यांनी जे काय व्यक्तिमत्व आहे त्यांचं समाजात, त्या खातीर आम्हाला वाटलं होतं त्यांनी सहानुभूती दाखवण्यासाठी ते आमच्यापर्यंत येतील, पण त्यांनी अशा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाहीये आम्हाला। याचा अर्थ काय? तर पाटील मॅडम घाबरले आहेत का त्या कोणाला बॅकअप करतायत का ह्या मागे खरा सूत्रधार दुसराच कोणीतरी आहे? माझ्या फिर्यादी पण